जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला। किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणात 6 सावकारांना अटक करण्यात आली आहे। शेतकरी रोशन कुळेने जय महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत। तर शेतकरी रोशन कुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहूया। नागभीडच्या रोशन सदाशिव कुळे या शेतकऱ्याने 1 लाखाचा कर्ज घेतला आणि आपली किडनी विकून अवैध सावकाराला 74 लाख रुपये अदा केले। याची बातमी जय महाराष्ट्राने सर्व अगोदर भारत देशासमोर व महाराष्ट्र राज्यासमोर आणली। त्यानंतर पूर्ण यंत्रणा कामी लागलेली आहे। मी सर्वप्रथम जय महाराष्ट्राचं खूप खूप अभिनंदन करते, कारण त्यांनी माझ्या जो दबलेला आवाज होता ते महाराष्ट्र समोर देशासमोर उघड करण्याचं काम त्यांनी केलं। सर्वप्रथम त्यांचं मी खूप खूप आभारी आहे। माझं प्रकरण थंड बसत्यात असताना जशी जय महाराष्ट्राने माझी सर्वप्रथम माहिती दिली, त्याच्यानंतर प्रशासन सरकार सर्व खळबळून जागे झाले, यंत्रणा पूर्ण कामी लागली। मला आता पूर्ण माननीय प्रशासनावर आणि जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्यावर पूर्णपणे मला दृढ विश्वास आहे की ते मला न्याय देतील। विकण्यासाठी वृत्त केलं होतं तुला, त्याच्यावर त्यांचा पोलिसांचा काय म्हणणं आहे आणि जर कंबोडलेला जायचं झालं तर तू जायला तयार आहे? पोलीस तपासाअंती पोलीस तपासाला मला पण सहकार्य करायला लागेल आणि ते तपासाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि जर हा रॉकेट खोलण्यासाठी जर ते मला कंबोडिया ज्या मी इथं गेलो होते ते प्रत्येक ठिकाण पण मी दाखवू शकतोय। माझी एकच विनंती आहे की या पूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा, ही माझी कडकडीची विनंती आहे। आणि महत्वाचं म्हणजे आज गावखेड्यात सुद्धा हे सावकारकीचे प्रमाण वाढले आहेत, याची पण दखल शासनाने घ्यावी, ही माझी कडकडीची विनंती आहे। किडनी रॅकेट आहे याचा पर्दाफाश झाला पाहिजे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, मिंथूर, नागभीड, चंद्रपूर। तर याच प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। ते काय म्हणाले पाहूयात। शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे। शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या या व्यथा यांना कळत नाही का? शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती, त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी परावृत्त केलं जातं। मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झालाय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनवर शेख हे सध्या जोडले गेले आहे। अनवर, आपण पाहिलंय, आपण ही बातमी लावून धरली होती आणि अखेर शेतकऱ्याला आपल्या या बातमीमुळे न्याय मिळालेला आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणता येईल? नक्कीच जय महाराष्ट्र बातमी दाखवल्यानंतर सगळं यंत्रणा कामी लागलेली आहे। पोलीस प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो, काल जे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आहे विनायक ओढा यांनी सर्व सावकार जे आहे इथले चंद्रपूरचे सगळ्यांना, चंद्रपूर जिल्ह्यातील सगळ्यांना बोलवून त्यांना हे सांगितण्यात आलं आहे की कोणत्याही शेतकरीला त्रास देऊ नये आणि त्याच्याकडून जास्त पैसे उगवू नये, नाहीतर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि आज जे शेतकरी नेते आहे बच्चू कडू, ते आज मिलथूरला आले होते, त्यांनी पण याची दखल घेतली आहे। त्यांनीही सांगितलं आहे की जे रोशन कुळे आहे याचे जे पैसे गेलेले आहे ते पूर्ण पैसे परत करावे, जेणेकरून त्याला न्याय मिळावा। नाही तर असं जर नाही झालं तर 3 तारखेला मोर्चा आम्ही काढणार आहोत, असंही त्यांनी ताकीद केलेलं आहे। आता प्रशासन कामी लागलेली आहे। किडनी विकणाऱ्याची जे टोळी आहे त्याच्या मार्गी आता पोलीस विभाग आणि सगळं यंत्रणा लागलेली आहे। जय महाराष्ट्र बातमी दाखवल्यानंतर सगळं यंत्रणा कामी लागलेली आहे। आता कुठं ना कुठं रोशन कुळे आहे याला न्याय मिळण्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदीच। आणि त्यानंतर रोशन यांनीही जय महाराष्ट्राचे आभार मानलेले आहे। अनवर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।